जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अरहन स्टडी फॉरममध्ये। विद्यार्थी मित्रांनो, जो आपली BMC ज्युनियर इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल मेकॅनिकल आणि सिव्हिल या पदासाठी जी केस सुरू आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांची वारंवार कमेंट असतात की सर पुढे काय झालं, नेक्स्ट काय झालं। त्या विद्यार्थ्यांना मी विनंतीपूर्वक सांगू इच्छितो की आपल्या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण व्हिडिओ अवेलेबल आहेत, नंबरसुद्धा अवेलेबल आहे। एका विद्यार्थ्याने तो नंबर आपल्याला दिला, तुम्ही सुद्धा ती केसची अपडेट तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलमध्ये पाहू शकतात। वारंवार तुम्ही कमेंट करून जर विचारत लागलात आणि ती कमेंट करून नंतर मग मला वाटतं की ठीक आहे विद्यार्थ्यांना त्याबद्दल इन्फॉर्मेशन देऊन द्यावी, परंतु ती इन्फॉर्मेशन इतकी महत्त्वाची नसते। त्याच पद्धतीने आजची सुद्धा इन्फॉर्मेशन असणार आहे, महत्त्वाची जास्त नाही आहे इन्फॉर्मेशन, फक्त नेक्स्ट डेट जी आहे ती दिलेली आहे 2/9/2025 जी आहे ती तुम्हाला नेक्स्ट डेट दिलेली आहे। परंतु विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं की सर नेक्स्ट प्रोसेस काय होईल, स्टे जो आहे तो दिलेला आहे, त्यात निकालाचा काय संबंध किंवा निकाल लावण्यास त्यांनी कुठे बजावलेला आहे, तुम्ही निकाल लावू शकतात, मग ते निकाल का लावत नाही आहे। काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं की सर निकाल जो आहे, जो आपला सुप्रीम कोर्टचा निकाल जो आहे तो येईल, त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो आपल्या जागांवर काय पडणार आहे किंवा जी पद भरत आहे त्याच्यावर काय पडू शकतो। आता 2/9/2025 साठी जी आहे ती डेट दिली आहे, तर ती डेट कशासाठी दिली किंवा काय दिली ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की तुम्ही सुद्धा तुमच्या मोबाईलवर चेक करत राहा, वारंवार कमेंट करून तुम्ही व्हिडिओ बनवण्यास मला सांगू नका, कारण महत्त्वाची इन्फॉर्मेशन असली तर व्हिडिओ बनवायला थोडं व्यवस्थित वाटतं, परंतु फक्त डेट हिअरिंग नेक्स्ट दिली आणि येऊन तेवढं सांगायचं, त्या अनुषंगाने हा व्हिडिओ जो आहे तो असणार आहे, एवढी मी तुम्हाला आता इन्फॉर्मेशन देणार आहे। आता महत्त्वाचं म्हणजे काय तर विद्यार्थी मित्रांनो, जे सुप्रीम कोर्टचं जे डेली मॅटर असतात त्याचं एक बोर्ड बनतं, त्यामध्ये सिरियल वाईज जे आहेत ते मॅटर असतात। सुप्रीम कोर्टमध्ये जो त्यांचा टाईम होता त्या टाईमाच्या आधारे किंवा त्या टाईमाच्या अनुषंगाने आपली जी केस होती त्याला ॲडजॉर्न करण्यात आला आहे, म्हणजे पुढची डेट जी आहे ती देण्यात आली आहे। का देण्यात आली, कारण आपला जो नंबर होता तो नंबरच आपला त्या दिवशी लागला नाही 25 तारखेला, त्या अनुषंगाने ही डेट दिली गेली। जर 25 तारखेलाच जर आपल्याला जर आपला नंबर लागून जर समजा आपलं जर तिथे जर आपली म्हणणं बाजू किंवा दोघं पिटिशन असतील किंवा रिस्पॉन्डर असतील, दोघांची बाजू जर तिथं मांडली गेली असती तर काहीतरी आउटपुट निघालं असतं, परंतु नेक्स्ट डेट जी आहे ती दिली गेली आहे। त्या अनुषंगाने तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की 2/9ला काय होऊ शकतं किंवा 2/9 का ठेवण्यात आले आहे, तर इंट्रीम रिलीफ ॲप्लिकेशन जे आहे ते इंट्रीम रिलीफ ॲप्लिकेशन जे आहे ते आता 2/9/2025ला जे आहे ते होणार आहे असं आपण समजू शकतो। त्या अनुषंगाने संपूर्ण गोष्टी होतील। आता इंट्रीम ॲप्लिकेशन काय आहे, कशा संबंधित आहे, जेव्हा ती ऑर्डर येईल त्या ऑर्डर मी तुम्हाला वाचून दाखवेल, ऑर्डर आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा देऊन देईल, तुम्ही ती स्वतःसुद्धा वाचून घ्यायची आहे। फक्त आता एवढीच इन्फॉर्मेशन तुम्हाला देऊ इच्छितो की निकाल लागू शकतो ह्या मताचा मी आहे, परंतु गुणवत्ता यादीच जाहीर होईल त्यानंतरची पुढची प्रोसेस जी आहे ती या केस निकालामुळे अडकू शकते किंवा या केस निकालामुळे ती पेंडिंग राहू शकते। आता तुम्ही म्हणाल की सर मग निकाल लागेल तर मग कधी लागेल, तुम्हाला एक सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो की आपल्या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण जी अपडेट आहे अप टू डेट, एका विद्यार्थीने त्यालासुद्धा म्हणजे त्या गोष्टीला सहकार्य केलं किंवा मला त्या गोष्टी वाचून चांगलं वाटलं की पूर्ण यूट्यूबमध्ये आपला जो चॅनल आहे ते चॅनल तुम्हाला BMC ज्युनियर इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल सिव्हिल या पदभरतीबद्दल इन्फॉर्मेशन देत असतं। तरीही काही विद्यार्थी जे आहेत ते उलटसुलट कमेंट करतात, त्या विद्यार्थ्यांना मी इग्नोर करतो, परंतु जे काही विद्यार्थी आहेत, जे विद्यार्थी खरंच सपोर्टिव्ह आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी मी ही इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करतो। पण इन्फॉर्मेशन खूप सिरियस नसते म्हणून मी जो व्हिडिओ आहे तो अवॉइड करतो आणि टेलिग्राम चॅनलवर लिहून ते पाठवून देतो, परंतु नंबर ऑफ कमेंट्स इतके असतात त्या अनुषंगाने मग व्हिडिओ घ्यावा लागतो आणि 4-5 मिनटात तुम्हाला पुढची डेट दिली गेली, का दिली गेली, कशासाठी दिली गेली तेवढे एक्सप्लेन करून मी तुमची रजा घेण्याचा प्रयत्न करतो। आता तुम्हाला मी दाखवतो की इंट्रीम ॲप्लिकेशनसाठी आता हे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं दिसत असेल, हे बघा इंट्रीम ॲप्लिकेशन, तुम्हाला मागच्या व्हिडिओत मी ड्यू ॲडमिशन काय असतं ते सांगितलं। आता इंट्रीम ॲप्लिकेशनसाठी ते पुढची हिअरिंग दिली गेली आहे आणि हे जे डाउनलोड केलं मी ते इथून डाउनलोड केलं। आता विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची रजा घेतो।
इंटरम ॲप्लिकेशनमध्ये काय ऑर्डर होते किंवा इंटरम ॲप्लिकेशन काय असतं किंवा इंटरम ॲप्लिकेशन त्यांनी कशासाठी दिलं आहे, ते जेव्हा ऑर्डरमध्ये येईल, ऑर्डर डिटेलमध्ये, तेव्हा ते डाउनलोड करून मी तुम्हाला सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करेन. चला विद्यार्थ्यांनो, मी आता तुमची रजा घेतो. जय हिंद. जर काही अपडेट आली चांगली संभाव्य डेटची असेल किंवा ऑथेंटिक इन्फॉर्मेशन असेल BMCकडून, तर मी ती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. चला विद्यार्थ्यांनो, काही विद्यार्थी सपोर्टिव्ह आहेत, त्या विद्यार्थ्यांचे आभार मानतो आणि आता तुमची मी रजा घेतो. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो.